नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय नागरिकशास्त्र पाठ दुसरा संविधानाची उद्देशिका या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाची प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. यामधून संविधानाचे तत्वज्ञान व मूल्य स्पष्ट होतात. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी उद्दिष्टे यामध्ये सांगितलेली आहेत. आपले संविधान समजून घेण्यासाठी ही जणू किल्लीच आहे. संविधानाची उद्देशिका यांमधील शब्दांचा अर्थ आपण या पाठात समजावून घेऊया. पहा, मागील पाठात आपण काय शिकलो बरे? संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. हे आपण मागील पाठामध्ये शिकलो. पहा की संविधान म्हणजेच काय? तर कोणताही देश नियमांच्या आधारे चालतो. देशाच्या कामकाजासाठी निरनिराळ्या नियमांची गरज असते. ते नियम एका पुस्तकात अंतर्भूत केलेले असतात. त्या नियमांच्या संचाला राज्यघटना किंवा संविधान असे म्हणतात. परत एकदा व्याख्या पहा. कोणताही देश नियमांच्या आधारे चालतो. देशाच्या कामकाजासाठी निरनिराळ्या नियमांची गरज असते. ते नियम एका पुस्तकात अंतर्भूत केलेले असतात. त्या नियमांच्या संचाला राज्यघटना किंवा संविधान असे म्हणतात. पहा, तुमच्यासमोर जे दिसत आहे ते आहे भारताचे संविधान उद्देशिका. भारताचे संविधान उद्देशिका. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच काय? तर प्रस्तावना होय. आणि या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. चला तर आपण संविधानाची उद्देशिका वाचूया. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व त्या राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर
1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. ही काय आहे तर संविधानाची उद्देशिका आहे. ही संविधानाची उद्देशिका आपण परिपाठाला दररोज शाळेत म्हणतो. पहा की आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्य, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची जी सुरुवात आहे, संविधानाच्या उद्देशिकेची जी सुरुवात आहे, आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते तर आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलेले आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजून घेऊया. पहा, सुरुवातीला आम्ही भारताचे लोक संविधानाच्या उद्देशिकेची जी सुरुवात आहे, ही सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. हे संविधान भारतीयांनी त्यांच्या प्रतिनिधीच्या द्वारे तयार केलेले आहे. हे स्पष्ट होते आणि ते कोणी परकीय व्यक्तीने किंवा राजाने तयार करून दिलेले नाही. आम्ही भारताचे लोक या शब्दाचा अर्थ काय होतो तर हे संविधान भारतीयांनी त्यांच्या प्रतिनिधींच्या द्वारे तयार केलेले आहे. हे स्पष्ट होते आणि ते कोणी परकीय व्यक्तीने किंवा राजाने तयार करून दिलेले नाही. त्यानंतर पहा की सार्वभौम राज्य. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही ब्रिटिशांची राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो. सार्वभौम म्हणजे काय तर एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे होते. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते होते तर सार्वभौमत्व प्राप्त करणे. सार्वभौमत्व म्हणजेच काय तर एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच सार्वभौमत्व होय. पहा की सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. लोकशाहीमध्ये सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आपल्या देशात
आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. पहा, यावरून काय बोध होतो आपणास? तर भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली आणि आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजेच भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे समाजवादी राज्य. पहा की समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य की जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्या हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते, म्हणजे स्वातंत्र्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या चालीरीती यांना सरकार समान मान देते. कोणत्याही विशिष्ट धर्माला भारताचा धर्म म्हणून मान्यता दिलेली नाही. परत एकदा पहा, धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते आणि कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. तसेच सर्व धर्माच्या चालीरीती यांना सरकार समान मान देते. कोणत्याही विशिष्ट धर्माला भारताचा धर्म म्हणून मान्यता दिलेली नाही. पहा, या चित्रावरून तुम्हाला स्पष्ट होते की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष या तत्वाचा पुरस्कार भारताने केलेले आहे आणि उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितलेले आहे. आणि धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये सर्व धर्मांना समान मानले जाते. आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. पहा, माहीत आहे का तुम्हाला धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते.
आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लोकशाही राज्य. लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची जी सत्ता आहे ती कोणाच्या हाती आहे? लोकांच्या हाती असते. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता ही लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर काय होतात? निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. पहा, या चित्रावरून तुम्हाला स्पष्ट होईल की लोकशाही राज्य म्हणजेच काय तर ठराविक काळानंतर निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. आपले काय निवडतात? तर प्रतिनिधी निवडतात. आता लोकशाही म्हणजेच काय? तर लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय. आणि लोकशाहीत लोक त्यांच्या प्रतिनिधीद्वारे देशाचा राज्यकारभार करतात. लोकशाहीत लोक त्यांच्या प्रतिनिधीद्वारे देशाचा राज्यकारभार करतात आणि जे निर्णय आहेत ते निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळात काय होतात? निवडणुका होतात आणि या निवडणुकाद्वारे मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे गणराज्य. तो आहे गणराज्य. लोकशाही हा एक काय आहे तर शासन प्रकार आहे आणि लोकशाहीत सत्ता कोणाच्या हाती असते तर जनतेच्या ताब्यात असते. लोक त्यांचे राज्यकर्ते स्वतः निवडून देतात. पहा की आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्य पद्धतीत काय आहे तर सार्वजनिक पदे वंश परंपरेने नव्हे तर लोकांकडून निवडली जातात. गणराज्य पद्धतीत सार्वजनिक पदे वंश परंपरेने नव्हे तर लोकांकडून निवडली जातात. विशिष्ट वयाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला सरपंच ते राष्ट्रपती या सार्वजनिक पदांसाठी निवडणूक लढवता येते. गणराज्य पद्धतीत सार्वजनिक पदे ही वंश परंपरेने नव्हे तर लोकांकडून निवडली जातात. विशिष्ट वयाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला सरपंच ते राष्ट्रपती या सार्वजनिक पदांसाठी निवडणूक लढवता येते. पहा की मग यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकांना निवडणूक लढवून जाता येते. राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे जातात. पण इथं आपलं काय आहे तर गणराज्य आणि या गणराज्य पद्धतीमध्ये गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे ही लोकांकडून निवडून दिली जातात. लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत
नाही हे गणराज्य पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे. पहा तुमच्यासमोर जे चित्र आहे यावरून आपणास काय बोध होतो तर उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिलेली आहे. आता या मूल्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. पहा की सुरुवातीला आहे न्याय. सुरुवातीला काय आहे? न्याय. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. न्याय म्हणजे काय? अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते पुढील प्रमाणे. पहा इथं काय कशाचं चित्र आहे तर न्यायाचं चित्र आहे आणि अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय आणि सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. पहा न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातील एक सामाजिक न्याय. सामाजिक न्याय व्यक्तींमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. पहा तुम्हाला या चित्रावरून त्याचा बोध होईल. व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच आहे. हा काय झाला? सामाजिक न्याय. दुसरा पहा की आर्थिक न्याय. आर्थिक न्याय भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आर्थिक न्यायामध्ये काय आहे? पहा परत एकदा. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे आणि आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. त्यानंतरचा पहा की तिसरा आहे राजकीय न्याय. राजकीय न्याय राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. राजकीय न्याय म्हणजे काय? तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा पहा की जो मुद्दा आहे तो आहे
स्वातंत्र्य. काय आहे मुद्दा? स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे. आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते आणि स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. स्वातंत्र्य म्हणजेच काय तर आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे म्हणजेच स्वातंत्र्य होय. पहा, तुम्हाला जे समोर जे चित्र दिसत आहे यावरून तुम्हाला स्वातंत्र्याची संकल्पना लक्षात येईल. स्वातंत्र्य म्हणजेच काय तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. आणि लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबत समतेची हमी दिलेली आहे. समता जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा समतेचा अर्थ होतो. समता म्हणजेच काय तर जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा कसा असणार आहे तर समान असणार आहे असा याचा अर्थ होतो. मग त्यामध्ये पहा की उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजेच विकासाच्या संधी सर्वांना काय आहेत तर सर्वांना त्या प्राप्त होणार आहेत, त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. म्हणजेच काय तर समता होय. पहा, याच्यावरून तुम्हाला बोध होईल समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिलेली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा अर्थ होतो. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. आणि उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजेच संधीची समानता म्हणजेच समता होय. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे बंधुता. देशातील जनतेत
परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे म्हणजे बंधुता होय. बंधुता म्हणजे काय? तर देशातील जनतेत परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे म्हणजे बंधुता होय. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला सन्मान किंवा प्रतिष्ठा असते. व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला सन्मान किंवा प्रतिष्ठा असते. प्रत्येकानेच एकमेकांना आदर व सन्मान दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना आदर व सन्मान दिला पाहिजे. यातूनच व्यक्ती प्रतिष्ठा वाढते आणि अशा वातावरणात बंधुभाव सहजरित्या वाढीस लागतो. बंधुता म्हणजेच काय? तर देशातील जनतेत परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे म्हणजेच काय? तर बंधुता होय. पहा काय तुम्हाला बोध होतो? तर बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने किंवा सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींना दिला पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शांचा किंवा तत्वांचा उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती म्हणजेच उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. पहा की भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःस अर्पण केले आहे. या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःस अर्पण केले आहे. या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. अशा प्रकारे संविधान ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे ते तत्त्वज्ञान उद्देशिकेमध्ये समाविष्ट केले आहे. सरकारच्या कोणत्याही कायद्याचे किंवा कृतीचे परीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठीच संविधानाची उद्देशिका ही एक मोजपट्टी आहे. संविधानाची उद्देशिका भारताच्या संविधानाचा आत्मा आहे. संविधानाची उद्देशिका भारताच्या संविधानाचा आत्मा आहे. पहा हा तुमचा आजचा अभ्यास असणार आहे. हा स्वाध्याय हा सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.